गोवर्धन यात्रा 2025 चतुर्थ दिवस 23 ऑक्टोबर 2025 गुरुवार। व्याख्यान परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज द्वारा। अनुवाद वृंदावनी प्रिया देवी दासी द्वारा NVCC पुणे। धन्यवाद। व्रजविलास प्रभू वैदिक प्लॅनेटेरियमचे मंदिर होते, आहे आणि सदैव राहील, हे आमच्या परमपूज्य गुरु महाराजांच्या सर्वात प्रिय स्वप्नांपैकी, इच्छांपैकी आणि निर्देशांपैकी एक आहे। परमपूज्य A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी श्री चैतन्य महाप्रभूंचा संदेश संपूर्ण विश्वभर प्रसारित करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले। काहीच वेळापूर्वी मी भुरीजन प्रभूंशी बोलत होतो, चला आपल्या या यात्रेत त्यांचे स्वागत करूया जोरात पुकारून। हरे बोल, हरे बोल, हरे बोल। राधा आणि कृष्ण परम भगवान श्रीमती राधाराणींच्या महाभावाचा अनुभव घेण्यासाठी आणि तो संपूर्ण जगाशी वाटण्यासाठी हरनाम संकीर्तन आंदोलनाच्या माध्यमातून प्रकट झाले। त्यांनी मायापूरमध्ये हरनाम संकीर्तन आंदोलनाची स्थापना केली आणि वृंदावन दास ठाकूर, कृष्णदास कविराज गोस्वामी तसेच आपले सर्व आचार्य घोषित करतात, वृंदावन आणि नवद्वीप अभिन्न आहेत। फक्त इतकेच नाही की नवद्वीप आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीला कलियुगातील पतित जीवांना अधिक सुलभ आहेत। श्रील प्रभुपादांनी मायापूरमध्ये एक छोटा भाताचा शेतजमीन खरेदी केला आणि तेथे एका लहानशा गवत फुसाच्या झोपडीत वास्तव केले। तरीसुद्धा त्यांच्या हृदयात एक महान दृष्टिकोन होता, वैदिक प्लॅनेटेरियमचे मंदिर। ही दृष्टी त्यांनी आपल्या सर्व नेत्यांशी मांडली आणि त्यात आम्हाला सहकार्य करण्यास सांगितले। त्यांना दृढ विश्वास होता की आपण हे कार्य पूर्ण करू। ते अमेरिका येथे केवळ काही भारतीय छापील पुस्तकांच्या पेट्यांसह आले आणि आम्हाला ती पुस्तके वितरित करण्यास सांगितले। आणि आज शेकडो कोटी, जवळजवळ अब्जावधी पुस्तके वितरित झाली आहेत। त्यांनी एका वर्षाहून अधिक काळ संघर्ष केला आणि अखेरीस न्यूयॉर्क सिटीतील एका जीर्ण, धोकादायक परिसरात एक लहान स्टोअरफ्रंट मिळवला। आणि आज आपल्या जवळ आहेत। नवी दिल्लीमध्ये 18 मंदिरे, मुंबईमध्ये 6 किंवा 7 मंदिरे, विश्वभरात शेकडो मंदिरे। वैदिक प्लॅनेटेरियमचे मंदिर ही श्रील प्रभुपाद यांची अशी दृष्टी होती, जी आपल्या कल्पनेपलीकडची होती, ज्यायोगे संपूर्ण विश्वाला श्री नित्यानंद आणि श्री चैतन्य महाप्रभू यांच्या कृपा व शिक्षणांकडे आकर्षित करता येईल आणि प्रत्यक्षात वृंदावनच्या शुद्ध प्रेमाचे द्वार उघडता येईल। श्रील प्रभुपादांनी आपणा सर्वांना ही विनंती केली होती, पण विशेषतः अंबरीश प्रभूंना हे कार्य पूर्ण होईल याची खात्री करण्याचे निर्देश दिले होते। हे निर्देश सुमारे 50 वर्षांपूर्वी दिले गेले होते आणि अंबरीश प्रभू आजही आपल्या धर्मपत्नी स्वाहा देवींसह त्या निर्देशांचे पालन आपल्या जीवन आणि आत्म्याप्रमाणे करीत आहेत। पण हा केवळ त्यांचा निर्देश नव्हता, तो आपणा सर्वांचा निर्देश होता। उच्च तत्वासाठी आपण सहकार्य केल्यास कृष्ण स्वतः आपल्याला ते कार्य चमत्कारिकरित्या पूर्ण करण्याची शक्ती देतात, याचे ते जिवंत उदाहरण आहेत। व्रजविलास प्रभू संपूर्ण विश्वभर प्रवास करत आहेत। जननिवास प्रभू, ज्यांना आपण सर्व ओळखतो आणि प्रेम करतो, 1994 पासून श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर, चौपाटी येथे मुख्य पुजारी म्हणून सेवा देत आहेत। आपल्या जुळ्या भावाच्या निधनानंतरही आणि अत्यंत खराब आरोग्य असूनही, जेव्हा ते शारीरिकदृष्ट्या काहीही करण्यास असमर्थ होते, तरीसुद्धा हे मंदिर उभारणे श्रील प्रभुपादांसाठी किती महत्त्वाचे आहे, हे जाणून त्यांनी अनेक वेळा विश्वभर प्रवास केला, लोकांना या कार्यासाठी प्रेरित करण्यासाठी। म्हणून कृपया, भक्तिसेवा ही केवळ कृष्णांच्या सुखासाठी आहे। ती आहे तत्परता, प्राथमिकता देण्याची, अडचणी सहन करण्याची आणि जे सहज आहे त्यापेक्षा अधिक करण्याची। ही खरोखरच एक अद्भुत संधी आहे। आणि जसे कृष्ण व श्री चैतन्य महाप्रभू यांच्या अनेक लीलांमध्ये दिसते, तसेच कृष्ण आपल्याला अशा परिस्थितीत ठेवतात, जिथे त्यांना आपल्या सहाय्याची अत्यंत आवश्यकता असते। वास्तविक ही त्यांची कृपाच आहे। म्हणून चला, आपण आपले हृदय आणि आत्मा या कार्यात अर्पण करूया। कृपया सर्वांनी, किमान आपण जेवढे करू शकतो, तेवढे तरी करूया। व्रजविलास प्रभू, आपण प्रसन्न आहात ना? आपण आणखी काही सांगू इच्छिता का? मला वाटत नाही की तुम्हाला मायक्रोफोनची गरज आहे। आणि कृपया, आपल्या हृदयाच्या अंतःकरणातून, आपण सर्वजण श्री श्री राधा श्यामसुंदर आणि श्री गिरिराज गोवर्धन यांच्याकडे प्रार्थना करूया की, जर ही त्यांची इच्छा असेल, तर त्यांनी आपल्या प्रिय अंबरीश प्रभूंचे आरोग्य पुनःस्थापित करावे। चला, एक क्षण प्रार्थनेत घालवूया। आपण इतक्या कृपापूर्वक, संयमाने आणि आनंदाने माझ्यासोबत राहिलात, त्याबद्दल धन्यवाद। या यात्रेत सहभागी झालेल्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे। जेव्हा इंद्राने वृंदावनवासियांवर ती भयानक, विनाशकारी पावसाची बौछार केली,
तेव्हा सर्व भौतिक गणनांनुसार ते पूर्णपणे असहाय्य होते. आजच्या जगात आपल्या जवळ प्रचंड सैन्य असलेली राष्ट्रे आहेत, अण्वस्त्रे आहेत आणि अमाप विनाशकारी शक्ती आहेत. पण हे सर्व इंद्राच्या शक्ती, अस्त्रे आणि साधनांच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे. आणि त्या शक्ती, ज्या संपूर्ण ब्रह्मांडांचा नाश करू शकतात, त्याने वृंदावनाच्या एका छोट्याशा गावावर केंद्रित केल्या. काय आशा उरली होती? पण सर्व व्रजवासी त्यांच्यासाठी कृष्ण फक्त त्यांचा लहानसा बालक होता, ज्याला संरक्षण आणि अन्नाची आवश्यकता होती. यशोदा मैया दररोज त्यांना स्नान घालत, सजवत आणि काळजी घेत असत. त्यांचे मित्र, गोप, जेव्हा चारागाहात जात, तेव्हा केवळ आनंद करत असत. कृष्ण त्यांना आनंद देत, आणि ते कृष्णांना आनंद देत, अखंडपणे वाढत जाणारा हा आनंद होता. हीच त्यांच्या जीवनाची शाश्वत वास्तविकता होती. कोणीही असे विचार करत नव्हते. ते सर्वशक्तिमान भगवान आहेत, ज्यांच्यावर आपण पूर्णपणे अवलंबून आहोत. वृंदावनचे रहिवासी हे केवळ जाणत नव्हते, तर त्यांनी ते पूर्णपणे अनुभवलं होतं. जेव्हा आपण वृंदावनातील लीलांबद्दल ऐकतो, त्यांच्या माधुर्य आणि खेळकर भावनेसह, तेव्हा आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की जे श्रीमती राधाराणी आणि श्रीकृष्ण यांच्यासोबत सहभागी आहेत, ते सर्वोच्च अवस्थेत आहेत, त्यागाच्या पलीकडे, स्वार्थी सुखांच्या पलीकडे, कोणत्याही भौतिक संकल्पनेच्या पलीकडे. ते परम सत्याच्या सर्वोच्च स्थितीत पूर्णतः स्थित आहेत, भगवानांच्या व्यक्तित्वात, सर्वव्यापी ब्रह्माच्या पलीकडे, अगदी वैकुंठाच्याही पलीकडे. परंतु कृष्णांवरील त्यांचे प्रेम इतके गहिरे, इतके अंतरंग आहे की कृष्ण त्यांच्यासाठी प्रेमाची मधुरता प्रकट करतात, आपल्या सौंदर्याने, आपल्या लीलांनी, आपल्या भक्तांनी, आपल्या प्रेमाने, आणि आपल्या वंशीच्या मधुर नादाने. ते परम सत्य आहेत, परम पुरुषोत्तम भगवान आहेत, सर्व अवतारांचे स्रोत आहेत. ही ओळख देखील त्यांच्या या रूपांच्या तुलनेत क्षुल्लक ठरते, ज्यांत ते आहेत. गोपाल, कृष्ण, गोपीनाथ, राधा, रमण, गोविंद. आणि जेव्हा संकट येते, तेव्हा कृष्णच त्यांचा एकमेव आश्रय असतात. परंतु आश्रय घेतानाही, जेव्हा कृष्णच त्यांच्या जीवनाचे, त्यांच्या संपत्तीचे, त्यांच्या प्रियजनांचे सर्वस्वी रक्षक असतात, तरीसुद्धा हे त्यांच्या प्रेमाच्या अंतरंग माधुर्यात कोणतीही कमी आणत नाही. कृष्णांप्रती त्यांचे प्रेम मित्राच्या, पुत्राच्या आणि प्रियतमाच्या भावातच कायम राहते. म्हणून येथे इंद्र आहे, जो संवार्तक मेघ पाठवत आहे, विनाशाचे मेघ. जेव्हा हे मेघ येतात, तेव्हा त्यांच्यावर बंदुका चालवता येत नाहीत. त्यांना नष्ट करण्यासाठी अणुबॉम्ब पाठवता येत नाहीत. पृथ्वीवर अशी कोणतीही शक्ती नाही जी त्यांचा सामना करू शकेल. आपण पृथ्वीचा एखादा भाग नष्ट करू शकतो, पण संवार्तक मेघ अशी प्रलय आणतात की ती संपूर्ण ब्रह्मांडाला जलमय करून टाकते. आणि इंद्राने आदेश दिला, संवर्तक मेघांनो, तुमच्या संपूर्ण शक्ती व सामर्थ्यासह वृंदावनात जा आणि त्याचा नाश करा. आणि तरीसुद्धा, इंद्र हा एक भक्त आहे. अनेक भक्त त्याला वरिष्ठ मानून पूजतात आणि सन्मान करतात. व्रजवासी कृष्णांकडे आले, आणि भक्ती तत्वाचे महान आचार्य आपल्याला शिकवतात, ते केवळ आपल्या जीवनाच्या रक्षणासाठी आले नव्हते. त्यांचे जीवन कृष्णांच्या आनंदासाठी होते. ते आपल्या जीवनाचे रक्षण करत होते, कारण त्यामुळे कृष्ण प्रसन्न होत होते. कृष्णदास कविराज गोस्वामी आपल्याला सांगतात की, जेव्हा गोपिका शृंगार करत, सुंदर दागदागिने व वस्त्रे परिधान करत, तेव्हा त्या स्वतःला आकर्षक बनवण्यासाठी असे करत नव्हत्या, तर त्यामुळे कृष्ण प्रसन्न होत असत म्हणून ते करत होत्या. त्या कृष्णांसाठी सुंदर होत्या, आणि जेव्हा कृष्ण त्यांचे सौंदर्य पाहत, तेव्हा ते स्वतः अधिकच सुंदर होत. आणि जेव्हा कृष्ण अधिक सुंदर होत, तेव्हा गोपिका कृष्णांसाठी आणखी सुंदर होत जात. हा विचार आपण संपूर्ण यात्रेभर पुढे नेत राहू शकतो, कारण ही आध्यात्मिक जगाची शाश्वत, अखंड वाढणारी वास्तविकता आहे. कृष्णांबाबत काहीही स्थिर नाही, सर्व काही निरंतर वाढतच जाते. त्यांचे सौंदर्य सदैव वाढत राहते, कारण ते आपल्या भक्तांपासून प्रेरित होतात, आणि तेच आपल्या भक्तांना सुंदर होण्याची शक्ती प्रदान करतात. आणि आपल्या सौंदर्याच्या माध्यमातून, ते आणखी अधिक सौंदर्याला प्रेरित करतात. त्यांचे प्रेम त्यांच्या भक्तांना अनंत रीतीने आकर्षित करते. परंतु गोलोकामध्ये, अनंत सुद्धा सदैव वाढतच राहते. आपण विचारू शकता, अनंतापेक्षा अधिक कसे असू शकते? प्रत्येक क्षणी, अनंत वाढतच राहते, हेच भगवान आहेत. श्री प्रभुपाद आम्हाला सांगायचे, संपूर्ण जगाला माहीत आहे की भगवान महान आहेत. पण भगवान महान कसे आहेत? होय, ते सृष्टी करतात, पालन करतात, संहार करतात, बक्षिसे देतात, दंड देतात. होय, कोणीही त्यांच्या समान नाही, किंवा त्यांच्यापेक्षा मोठा नाही.
परंतु वृंदावनात कृष्णरूपात भगवानांच्या महानतेची सर्वोच्च अभिव्यक्ती ही आहे की भगवान आपल्या भक्तांसमोर आपले हृदय प्रकट करतात. म्हणून हे भयानक वादळ, ही निराशाजनक परिस्थिती वृंदावनावर आली. आणि व्रजवासी कृष्णांकडे आले. आणि कृष्ण हसले आणि म्हणाले, घाबरू नका, माझ्यासोबत या. आणि त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला आणि सर्वात मोठ्या आपत्तीला 7 दिवस व 7 रात्रींसाठी सर्वात आनंदमय उत्सवात परिवर्तित केले. आणि त्यांनी काय केले, ते त्याच शिळेवर उभे राहिले. कोणत्याही ग्रंथात असे वर्णन नाही की त्यांच्या चरणांनाही हालचाल झाली असेल. ते आपल्या त्रिभंग मुद्रेत त्याच ठिकाणी 7 दिवस व 7 रात्री उभे राहिले. आणि तरीसुद्धा असंख्य गायी, गोप, गोपिका, ब्राह्मण, पशु, पक्षी, वनस्पती आणि प्रत्येक जीव प्रत्येकाशी कृष्ण वैयक्तिक, अंतरंग, प्रेमपूर्ण व्यवहार करत होते. नारद मुनी जेव्हा द्वारकेत कृष्णांच्या 16,108 महालांमध्ये गेले, तेव्हा ते अत्यंत विस्मयचकित झाले. कृष्ण प्रत्येक महालात उपस्थित होते. नारद मुनींनी सर्व काही पाहिले आहे, असे योगी जे स्वतःला अनेक रूपांत विस्तारू शकतात, परंतु ते सर्व एकच कार्य करत असतात. तुम्ही कधी कोणाला असे करताना पाहिले आहे का? पण कृष्ण, ते प्रत्येक राणीशी, प्रत्येक संततीशी, प्रत्येक मित्राशी, प्रत्येक मंत्र्याशी एकाच वेळी पूर्णपणे वेगवेगळ्या पद्धतीने वैयक्तिक स्वरूपात व्यवहार करत होते. आणि खरे तर वृंदावनाचे ऐश्वर्य, जे सर्वोच्च माधुर्याने परिपूर्ण आहे, ते द्वारका, मथुरा किंवा वैकुंठापेक्षाही अधिक महान आहे. ब्रह्म विमोहन लीलेच्या वेळी तेथे असंख्य वासरे होती, अमर्याद. आणि जेव्हा ब्रह्मदेवांनी ती सर्व नेली, तेव्हा त्यांना वाटले की ते फारच महान आहेत. पण कृष्ण प्रत्येक वासरू झाले, आणि ते प्रत्येक गोपबालक झाले पूर्ण 1 वर्षासाठी. आणि प्रत्येक गाय आपल्या वासराला ज्या प्रकारे ओळखते, त्या प्रकारे कोणीही ओळखू शकत नाही. त्या वासराच्या अत्यंत सूक्ष्म, अत्यंत कोमल वैशिष्ट्ये कधी कधी केवळ आईलाच माहीत असतात. तुम्ही दुसऱ्या वासराच्या रूपात वेश बदलून आईला फसवू शकत नाही, कारण तिला सर्व काही माहीत असते. तुम्हाला काय आवडते, काय आवडत नाही, तुमचा आवाज कसा आहे, सर्व काही, तुमच्या शरीरावरील प्रत्येक रोमकूप. गाईला जाणवलेला एकमेव फरक असा होता, हे माझे मूल आहे. आणखी एकमेव फरक असा होता, का मी या मुलावर पूर्वीपेक्षा अधिक प्रेम का करत आहे? गूढपणे, मी या मुलावर तितकेच प्रेम करत आहे जितके मी कृष्णांवर करते. पण त्यांनी कधीही असा विचार केला नाही की हे स्वतः कृष्ण आहेत. आणि प्रत्येक गोपबालक, त्यांच्या माता, त्यांचे पिता, त्यांचे मित्र, आणि आश्चर्य म्हणजे एकमेकांशीही. पण कृष्ण मधुर, प्रेममय लीलांचे प्रदर्शन करू इच्छित होते. मानवी मनासाठी या सूक्ष्म, अंतरंग भावनांना समजून घेणे अशक्य आहे. प्रत्येक गोपबालक दुसऱ्या गोपबालकाशी खेळत आहे, आणि ते सर्वच कृष्ण आहेत. तरीसुद्धा कृष्ण त्या बालकाच्या रूपात इतके तल्लीन झालेले आहेत की ते एकमेकांनाही ओळखत नाहीत. हेच कृष्ण आहेत. म्हणून येथे, गोवर्धन पर्वताखाली, त्या 7 दिवस आणि 7 रात्री, काहीही न हलवता, ते तसेच उभे राहिले. फक्त त्यांचे नेत्र दृष्टिक्षेप करत होते, आणि त्यांचे अधर स्मित करत होते. त्याव्यतिरिक्त ते तेथेच स्थिर उभे होते. आणि तरीसुद्धा आपल्या दृष्टीने आणि हास्याने, आणि कधी कधी आपली वंशी उचलून वाजवत, वृंदावनातील प्रत्येक रहिवाशाच्या हृदयाच्या आत, करणात, त्यांच्या मनात आणि शरीरात, त्यांनी प्रेमाची प्रचंड उमंग निर्मित केले. कृष्ण प्रत्येकाच्या स्वाभाविक प्रेमाला अंतरंग, अद्वितीय प्रत्युत्तर देत होते आणि त्यांना पूर्णपणे प्रेमाने भरून टाकत होते. कृष्णांची एक नजर एखाद्या व्रजवासीवर किंवा एखाद्या गायीवर पडली, तर ती त्या व्यक्तीला किंवा गायीला केवळ संवार्तक मेघांच्या पावसाइतकीच नव्हे, तर त्याहूनही अधिक बुडवून टाकत होती. पण ही बाध, ती आनंदाची बाध होती. आपल्या प्रिय आचार्यांनी याचे वर्णन केले आहे की पर्वतावर वादळ होते, पण पर्वताखाली त्याहूनही मोठे वादळ होते, कृष्णांच्या दृष्टींची बाध, जी प्रत्येक भक्ताच्या हृदयात, मनात आणि जीवनात भरून वाहत होती. आणि जेव्हा कृष्णांनी इंद्राला पराजित केले, जेव्हा त्याने 7 दिवस अत्यंत प्रचंड वारे आणि भयानक वर्षा पाठवली, तो एका झाडावरून एकही पान गळवू शकला नाही. तो एकही गवताची पात अर्धीही वाकवू शकला नाही. तो कोणालाही किंचितही कष्ट पोहोचवू शकला नाही. सर्वजण प्रसन्न होते, आधीपेक्षाही अधिक. इंद्र नम्र झाला आणि त्याला समजले की कृष्ण कोण आहेत. कृष्णांच्या कृपेने, कृष्णांनी स्वतःला प्रकट केले. आणि काल, गोवर्धन पूजेच्या उत्सवात हे वर्णन केले गेले की बृहस्पती, इंद्रांचे गुरु, आणि ब्रह्मा, आदी गुरु, हे सर्व इंद्राला त्याच्या पापांचे प्रायश्चित्त करवून देण्यात असहाय्य ठरले.
अशा कुणाकडे जा जो कृष्णांवर प्रेम करतो आणि ज्याच्यावर कृष्ण प्रेम करतात. म्हणून तो माता सुरभीकडे गेला. आणि द्वादशीच्या दिवशी सुरभीने कृष्णांकडे प्रार्थना केली की त्यांनी क्षमा द्यावी, शरणागती स्वीकारावी आणि इंद्राला आपला आश्रय द्यावा. आता मी एक कथा सांगणार आहे जी त्यानंतरच्या दिवशी घडली. अनेक वर्षांपूर्वी माझे अत्यंत पूज्य, आदरणीय आणि प्रिय गोदभाई भुरीजन प्रभूंनी मला ही कथा सांगितली होती आणि ती त्यांनी अशा प्रकारे सांगितली की माझे हृदय रोमांचित झाले. म्हणून आज मी तीच कथा तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. नंद महाराजांनी एकादशीचे व्रत केले आणि त्याचे पूर्ण पालन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी नंद महाराजांनी गोपांचा एक समूह एकत्र केला की ते यमुनेशी जावेत, रात्री उशिरा, पहाटेच्या वेळी. आणि अंधारामध्ये ते स्नान करण्यासाठी जात होते. त्या अंधारात नंद महाराज यमुनेत उतरले. अचानक ते अदृश्य झाले. ते कुठेही दिसत नव्हते. आपण नदीत उतरतो आणि नंतर वर येतो, पण काही क्षणांतच ते खाली उतरले आणि पुन्हा वर आलेच नाहीत. काय झाले? वरुण, जे समुद्रांचे देवता आहेत, त्यांच्या एका दूताने असा भ्रम केला की नंद महाराजांनी काही अपराध केला आहे. त्यांनी द्वादशीच्या सकाळी अशुभ वेळेत स्नान केले होते, म्हणून त्यांना शिक्षा दिली पाहिजे, असे त्याला वाटले. त्याने नंद महाराजांना पाण्याखाली पकडले आणि वरुणाच्या जन्मगन राजमहलात नेले. जेव्हा वरुणाने पाहिले की त्याचा दूत नंद महाराजांना घेऊन आला आहे, तेव्हा तो फार क्रोधित झाला, पण त्याच वेळी अत्यंत प्रसन्नही झाला. तो क्रोधित झाला कारण नंद महाराज निरपराध होते. ते परम पुरुषोत्तम भगवान, सर्वोच्च नारायण यांचे वडील आहेत, कृष्णरूपात, जो भगवानांचा सर्वात अंतरंग, प्रेममय स्वरूप आहे आणि सर्व अवतारांचा स्रोत आहे. नंद महाराज केवळ या भौतिक जगातच नव्हे, तर आध्यात्मिक जगातसुद्धा सदैव कृष्णांचे पिता आहेत. ते अत्यंत महान आहेत, त्यांचे कृष्णावरचे प्रेम आणि कृष्णांचे त्यांच्यावरचे प्रेम. आणि तू, मूर्खदूत, त्यांना पकडलेस, त्यांना त्यांच्या कुटुंबापासून दूर नेलेस. म्हणून वरुणाने नंद महाराजांचा सन्मान व आदर केला. त्यांनी नंद महाराजांना असे मान दिले, आपल्या महालात त्यांना असे सिंहासन दिले, जे स्वतःच्या सिंहासनापेक्षाही अधिक ऐश्वर्यशाली आणि सुंदर होते. त्यांनी नंद महाराजांना पुष्पहार अर्पण केले, आरती केली, पूजा केली. त्यांनी क्षमायाचना केली आणि म्हटले, माझा दूत अत्यंत मूर्ख आहे, पण कृष्ण तुमच्यासाठी येतील. हे सर्व समुद्राच्या खोल गर्भात घडत होते. दरम्यान, वृंदावनात, यमुनेच्या तीरावर अजूनही गडद अंधार होता आणि गोपगण नंद महाराजांना शोधू शकले नाहीत. ते नदीत उतरले, अदृश्य झाले आणि कधीच परत आले नाहीत. ते अत्यंत चिंताग्रस्त आणि व्याकुळ झाले होते. ते संभ्रमात पडले होते. गोपांना नंद महाराजांचा शोध घ्यायचा होता. तेच त्यांच्या जीवन आणि आत्मा होते. ते कृष्णांचे पिता होते. ते यमुनेत उडी मारून, जितके खोल पोहता येईल तितके खोल जाऊन नंद महाराजांचा शोध घेऊ लागले. ते पुन्हा पुन्हा बुडी मारत होते, वर येत होते आणि पुन्हा बुडी घेत होते. ते सतत अधिकाधिक खोल जात राहिले, पण ते कुठेच आढळले नाहीत. अखेर सर्वजण तीरावर परतले आणि सर्वत्र शोधू लागले, तीरावर, वनात, प्रत्येक ठिकाणी. ते नंद महाराजांना कुठेही शोधू शकले नाहीत. आणि शेवटी, पूर्णतः असहाय अवस्थेत, त्यांनी आपल्या हृदयाच्या अंतःकरणातून पुकारा मारली, हे कृष्ण, हे राम. तो अजूनही पहाटेचा वेळ होता. कृष्ण नंद भवनात झोपलेले होते. आणि जेव्हा त्यांनी आपल्या पवित्र नामांचा असा भावपूर्ण पुकार ऐकला, तेव्हा कृष्ण जागे झाले. ते पलंगावरून उडी मारून आपल्या पित्याचा शोध घेण्यासाठी धावले. यशोदा माईंनाही तो आवाज ऐकू आला. तीसुद्धा त्यांच्यासोबत धावली. आणि नंदग्राममधील सर्व व्रजवासी, तसेच आसपासच्या सर्व व्रजवासी, सर्वजण त्या दिशेने धावत गेले. नंद कुठे आहेत? जेव्हा ते यमुनेच्या तीरावर पोहोचले, तेव्हा सारेच घाबरलेले होते. सर्वजण शोध घेत होते. सर्वजण पाहत होते, पण कोणीही काही पाहिले नाही. कुठलाही ठसा नव्हता, कुठलाही संकेत नव्हता. कृष्णांनी सर्वांना हाक दिली, मी जाईन आणि त्यांना शोधून काढीन. मग तो गोपाल, जो केवळ 7 वर्षांचा होता, यमुनेत उडी मारून गेला आणि तो बाहेर आलाच नाही. सगळे जण कृष्ण बाहेर येण्याची वाट पाहत होते, पण तो आला नाही. आधी नंद महाराज अदृश्य झाले आणि आता कृष्णही अदृश्य झाले. यशोदामाई, त्यांचे पती नंद महाराज गायब झाले होते आणि आता कृष्णही गायब झाले होते. ती दयनीय अवस्थेत रडू लागली. तिचे हृदय पूर्णपणे तुटून गेले. ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. जीवनाचे कोणतेही लक्षण दिसत नव्हते. व्रजवासी, नंद महाराज नाहीसे झाले होते. कृष्ण अदृश्य झाले होते. आता यशोदा माई जिवंत आहेत की नाहीत, हेही कळत नव्हते.
आणि जेव्हा गोपिकांनी हे सर्व पाहिले, जेव्हा त्यांनी पाहिले की कृष्ण यमुनेच्या पाण्यात बुडी मारून बाहेर आले नाहीत, तेव्हा त्या न बोलू शकल्या, न ऐकू शकल्या, न पाहू शकल्या. त्या फक्त रडत राहिल्या, रडत राहिल्या. जीव गोस्वामी गोपालचंपू मध्ये वर्णन करतात की, जेव्हा श्रीमती राधाराणींनी पाहिले की कृष्ण नदीच्या जलात अदृश्य झाले आहेत, तेव्हा त्यांचे शरीर आणि मन आकसून गेले, आणि सर्वांच्या समोरच त्या कोमेजू लागल्या. त्या रडल्या, जमिनीवर कोसळल्या. असे वर्णन केले आहे. जणू संपूर्ण ब्रह्मांड नष्ट करणारी अग्नी त्यांच्या हृदयात जळत होती. त्यांचे हृदय खरोखरच कृष्णांसोबत जलात निघून गेले होते. थोडीशी हालचाल दिसत होती, म्हणून आशा होती अजून जीवन शिल्लक आहे. आणि एका गोपिकेने श्रीमती राधाराणींना सांगितले, कृष्ण आले, कृष्ण आले. आणि त्यांनी डोळे उघडले. श्री राधांनी आपले डोळे मोठेठाक उघडले, पण त्यांना कृष्ण दिसले नाहीत. त्या शून्याकडे पाहू लागल्या, आणि नंतर पुन्हा खोल बेशुद्ध अवस्थेत गेल्या, जिथे जीवनाचे कोणतेही चिन्ह नव्हते. येथे असे वर्णन केले आहे की संपूर्ण वृंदावन खरे तर एका संयुक्त कुटुंबासारखे होते. ही एक अद्भुत शिकवण आहे की भक्तांचा समुदाय कसा असावा. ते सर्व कृष्णांना प्रसन्न ठेवण्यावर केंद्रित होते, आणि प्रत्येकाला ठाऊक होते की प्रत्येक दुसरी व्यक्ती कृष्णांना किती प्रिय आहे. म्हणून आपण इतरांशी कसे वागतो, हे कृष्णांशी आपण कसे वागतो यापासून वेगळे नाही. जर कृष्ण या व्यक्तीवर प्रेम करतात, आणि जर मी कृष्णांवर प्रेम करत असलो, तर मी या व्यक्तीवरही प्रेम करीन, आणि या व्यक्तीला प्रसन्न करण्यासाठी सर्व काही करीन. आणि एखाद्याला खरेच प्रसन्न करणारी एकमेव गोष्ट आहे कृष्णांचे स्मरण, हरनाम. ही आध्यात्मिक जगाची भावना आहे, जिथे प्रत्येकजण एक समुदाय आहे, एक अंतरंग, प्रेममय कुटुंब आहे, जे एकमेकांना कृष्णांवर प्रेम करण्यासाठी प्रेरित करते, कृष्णांच्या आनंदासाठी. आणि प्रत्यक्षात हीच संकीर्तनाची अंतःस्थ भावना आहे, पवित्र नामांचे कीर्तन. मला खेद आहे, पण माझ्या अक्षमतेमुळे आणि भक्तीच्या कमतरतेमुळे, मला दिसत आहे की काही लोक झोपत आहेत. म्हणून चला, त्यांना जाग करण्यात मदत करूया, जोरात, 10 लाख पटीने जोरात, पुकारत. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. धन्यवाद. जेव्हा कृष्ण एखाद्या भक्ताच्या घरात असत, तेव्हा वृंदावनातील प्रत्येक व्यक्ती आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात असे अनुभवत असे, कृष्ण माझ्या घरात आहेत. प्रत्येकाचे घर, प्रत्येकाचेच घर होते, कारण प्रत्येक घर हे असे स्थान होते जिथे कृष्णांना आनंद मिळू शकत होता. जेव्हा कृष्ण एखाद्या व्रजवासीच्या घरात प्रवेश करत, आणि तो भक्त कृष्णांची सुंदर सेवा करून त्यांना प्रसन्न करत असे, तेव्हा प्रत्येकजण असे अनुभवत असे, ते माझ्याच घरात आहेत, हे माझेच घर आहे. आपण अनेकदा शब्दांचा वापर करतो, पण त्यांच्या भावार्थात खोलवर जात नाही. मी, माझे, आणि मग आपण सर्व. वृंदावनाच्या आध्यात्मिक जगात, आपण आणि आपण सर्व याचा अर्थ काय आहे? तो संख्यात्मक नाही. आपण तो संख्यांमध्ये पाहतो, जर एकापेक्षा जास्त लोक असतील, तर ते आपण ठरते. पण भक्तीच्या जगात, हो, संख्याही आहेत, परंतु प्रत्येक गोष्टीचा पाया प्रेम आहे, भक्ती आहे, सेवा करण्याची आणि प्रसन्न करण्याची इच्छा आहे. म्हणून एक संयुक्त समुदाय, जेव्हा आपण किंवा आपण सर्व असे म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आपण सर्वजण मिळून कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी एकमेकांचा सन्मान, आदर आणि प्रेम करतो. हेच आहे कृष्णांना आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवणे. जन्म आणि मृत्यू, ज्ञानाची वाढ, अनेक गोष्टी शिकणे, तपश्चर्या करणे, शास्त्रांचा अभ्यास, हे सर्व तेव्हाच अर्थपूर्ण ठरते, जेव्हा ते त्या बिंदूपर्यंत पोहोचते, जिथे एखादी व्यक्ती खरोखरच वासुदेवांना समजून घेते आणि त्यांचा आश्रय घेऊ लागते. अशी महान आत्मा अत्यंत दुर्मिळ असते. कधी कधी मी इतका भरकटतो की मी कुठून आलो आहे हेच विसरून जातो. कृष्ण पाण्यात आहेत, हो, मी तेच सांगायचा प्रयत्न करत होतो. म्हणून वृंदावनातील सर्व भक्तांचे कृष्णांवरील प्रेम हे परम सत्याच्या सर्वोच्च अनुभूतीचे शिखर आहे, जिथे कृष्ण इतके प्रसन्न होतात की ते आपल्यासाठी असे प्रेम आणि असे सौंदर्य प्रकट करतात. राष्ट्रीय समाज, लाखो लोकांचा राष्ट्रीय समाज असो, किंवा आध्यात्मिक जगत असो, जिथे असंख्य जीव आहेत, आपण सर्व. ही एक भावना आहे, एकतेची भावना, जी आपण घडवते, आणि ती भावना म्हणजे कृष्णांना प्रसन्न करणे, आणि त्या भावनेतून एकमेकांचा सन्मान करणे. हीच आपली ओळख आहे, आणि हेच वृंदावन होते. तरीसुद्धा, प्रत्येकजण सर्वाधिक प्रसन्न तेव्हाच होत असे जेव्हा कृष्ण नंद महाराजांच्या घरी असत,
कारण प्रत्येकाला माहीत होते की नंद आणि यशोदा यांच्यात कृष्णांना सर्वाधिक पूर्ण, सर्वाधिक मधुर, सर्वाधिक परिपूर्ण प्रेम देण्याची क्षमता आहे. आणि म्हणूनच ते इतके प्रसन्न होते, इतके सुरक्षित होते, आणि खरे तर त्या प्रेमाचा आश्रय घेत होते. प्रत्येकाला कृष्णांचा मित्र व्हावेसे वाटत होते, कृष्णांची पत्नी व्हावेसे वाटत होते. प्रत्येकाला आपल्या हृदयात कृष्णांचा माता पिता व्हावेसे वाटत होते. पण कधीही ईर्ष्या नव्हती, कधीही अस्वस्थ स्पर्धा नव्हती, कारण प्रत्येकाला माहीत होते की नंद आणि यशोदा यांच्यासारखे कृष्णांना कोणीही प्रसन्न करू शकत नाही. आपण अनेकदा हे उदाहरण देतो की जेव्हा आपण वृक्षाच्या मुळाला पाणी घालतो, तेव्हा वृक्षाचा प्रत्येक भाग पोचला जातो आणि तृप्त होतो. आणि हेच वृंदावन आहे, जिथे प्रत्येकजण हे जाणतो की वृक्षाचे मूळ हे प्रत्येक पानाचे, प्रत्येक कणाचे पोषण करणारे स्रोत आहे. आणि त्यामुळे प्रत्येक पान, प्रत्येक फूल, प्रत्येक फांदी ही ओळखते की आपण सर्वजण त्याच एका वृक्षाचे भाग आहोत. हेच आपण आहे. जेव्हा तुम्ही वृक्षाच्या मुळाला पाणी घालता, तेव्हा ते केवळ स्वतःसाठी करत नाही. तुम्ही संपूर्ण वृक्षासाठी करत असता. फूल असे विचार करत नाही, जर ते पाणी मुळाला मिळाले तर मलाच पाणी मिळेल. फूल असे विचार करते, जर ते पाणी मुळाला मिळाले तर सर्वांना पाणी मिळेल. आणि जर सर्वांना मिळाले नाही तर मलाही मिळणार नाही. हेच वृंदावनाचे स्वरूप आहे. म्हणून या अवस्थेत नंद महाराज अदृश्य झालेले पाहणे, कृष्ण अदृश्य झालेले पाहणे, यशोदामाई निर्जीव अवस्थेत असणे, श्रीमती राधाराणी निर्जीव अवस्थेत असणे, संपूर्ण वृंदावन, प्रत्येक सजीव प्राणी जणू शोकात मृत्यूप्राय झाला होता. शोक, आध्यात्मिक शोक, विप्रलंभ, विरहातील प्रेम. ते पूर्णतः संभ्रमात पडले होते. त्यांना काय करावे हे कळत नव्हते. आणि काय करावे हे सांगणारा कोणीही नव्हता. प्रेम, भक्ती आणि कृतज्ञता वरून कृष्णांकडे प्रार्थना करत होता. आपण माझ्या निवासस्थानी आले आहेत आणि माझ्या घरात प्रवेश केला आहे, म्हणून या शरीराचा संपूर्ण उद्देश सफल झाला आहे, आणि माझ्या जीवनाचा सिद्धी व लक्ष्य प्राप्त झाले आहे. आणि मग तो म्हणाला, मला फार दुःख आहे की माझ्या मूर्ख दूताने तुमच्या पित्याला पकडले. हे वरुणाचे शब्द आहेत. तो दूत अहंकारी होता, कारण तो विधी, औपचारिकता आणि धर्माच्या तांत्रिक बाबी जाणण्यात अत्यंत निपुण होता. आणि त्या सर्व गोष्टी जाणण्याच्या अहंकारामुळे त्याने इतक्या महान भक्ताचा अपमान केला. वरुणाने प्रार्थना केली, कृपया आम्हाला क्षमा करा. परंतु यातून आपणा सर्वांसाठी एक महत्त्वाची शिकवण आहे. आपण या जगात कोणत्याही लहान किंवा मोठ्या स्थानावर असलो तरी, जी अत्यंत प्रासंगिक आहे. औपचारिकता असू शकतात, परंपरा असू शकतात, तांत्रिक बाबी असू शकतात, धर्माच्या सिद्धांतानुसार. परंतु त्या जाणून आणि त्यांचे पालन करूनही जर आपण अहंकारी झालो, आणि त्यातून खोटा अहंकार निर्माण झाला, आणि त्या अहंकारामुळे एखाद्या वैष्णवाचा अपमान केला, तर वरुणाच्या शब्दांत सांगायचे तर, आपण फक्त मूर्ख ठरतो. आपण जे काही करतो, आपल्या सर्व धर्मांसह, सर्व विधींनी, सर्व वर्णांनी, सर्व पूजांनी आणि सर्व काही, त्याचा एकमेव उद्देश कृष्णांना प्रसन्न करणे हाच आहे. यज्ञिक ब्राह्मणांच्या कथेत, ब्राह्मण हे सर्व औपचारिक विधी, अनुष्ठाने, आणि समाज कसा असावा याच्या तांत्रिक बाबींमध्ये अत्यंत पारंगत होते. पण खोट्या अहंकारामुळे, जेव्हा गोपबालक आले आणि म्हणाले, कृष्ण आणि बलराम भुकेले आहेत, कृपया आम्हाला थोडे अन्न द्या, तेव्हा त्यांनी मूळ सारच गमावले. सर्व काही कृष्णांच्या आनंदासाठी आहे, केवळ पूजा, प्रार्थना, ऐश्वर्य आणि या विलासांसाठी नव्हे. ज्ञानाने परिपूर्ण लोक, बुद्धीने परिपूर्ण लोक, धनाने परिपूर्ण लोक, सौंदर्याने परिपूर्ण लोक, हे सर्व एकामागोमाग एक येत होते आणि गोपालासमोर आपले मस्तक झुकवत होते. तो लहानसा गोपबालक, जो नुकताच पहाटे उठून आला होता. त्याच्या आईलाही त्याला जसे नेहमी सजवते तसे सजवायला वेळ मिळाला नव्हता. आणि नंद महाराज पूर्णपणे, पहा, यापूर्वी जेव्हा ब्रह्माजी कृष्णांकडे प्रार्थना करण्यासाठी आणि शरण जाण्यासाठी आले होते, तेव्हा ते एकांतस्थानी होते, तेथे कोणीही नव्हते. परंतु जेव्हा अद्भुत गोवर्धन लीलेनंतर इंद्र शरण घेण्यासाठी आला, तेव्हा कृष्ण किती दयाळू होते. सर्वप्रथम, कृष्णांना माहीत होते की त्यांच्या भक्त इंद्रामध्ये अत्यंत अहंकार आहे, आपल्या शक्तीमुळे, प्रभावामुळे, धनामुळे, सौंदर्यामुळे, आणि हा अहंकार त्याच्या भक्तीत अडथळा ठरत होता. आणि येथे कृष्ण आहेत, गोकुळ वृंदावनात, या पृथ्वीवर, आपल्या भक्तांसोबत अत्यंत सुंदर, प्रेममय लीला करत आहेत, तरीसुद्धा ते आपल्या त्या भक्ताच्या कल्याणाचा विचार करत आहेत, जो कदाचित लाखो मैल दूर स्वर्गलोकात आहे. आणि जेव्हा कृष्णांनी आपल्या मधुर इच्छेने इंद्राला पूर्णपणे नम्र केले, जेणेकरून तो शरण जाईल, तेव्हा कृष्ण, एका दिवशी,
या वरुणाच्या कथेनंतर काही दिवसांनी गोवर्धन पर्वत खाली ठेवल्यानंतर आपले सर्व मित्र आणि गौ यांना मागे ठेवून एका एकांत स्थळी गेले. आणि इंद्राने कृष्णांसमोर शरण घेतली हे केवळ एका अन्य व्यक्तीने पाहिले, गौमाता सुरभीने. परंतु आता नंद महाराज आणखी काही विलक्षण पाहत आहेत. समुद्रांचा सर्वात ऐश्वर्यशाली, सर्वात शक्तिशाली देव वरुण कृष्णांसमोर परम भगवान म्हणून शरणागत होत आहे. मग वरुणाने कृष्णांना सांगितले, हे माझ्या प्रभू, हे संपूर्ण राज्य आपलेच आहे. मी सर्व काही आपल्याला अर्पण करतो. कृष्णांनी उत्तर दिले, मला फक्त माझे वडील हवेत. वरुणाने कृष्णांची अधिकाधिक पूजा केल्यानंतर म्हटले, आता कृपया आपल्या पित्याला घेऊन जा. तो वारंवार कृष्णांकडे विनवणी करत राहिला, कृपया मला आपली कृपा द्या, कृपया मला आपली कृपा द्या. आणि नंद महाराज पाहत होते की वरुण हा महान देवता गोपालाच्या कृपेसाठी विनवणी करत आहे. गोपालाने नंद महाराजांचा हात धरला आणि म्हटले, चला. आणि त्यांनी त्यांना ओढून घेतले आणि मग ते राजवाड्यातून बाहेर आले, वरुणाच्या निवासस्थानातून बाहेर पडले आणि प्रवास सुरू झाला. कृष्ण नंद महाराजांना जलाच्या आतून घेऊन जात होते आणि खरे तर गोपालचंपूनुसार जलाच्या आत अनेक मार्ग होते. कृष्ण त्यांना या सर्व मार्गातून आणि गुप्त गुहातून घेऊन जात होते आणि अखेरीस ते वृंदावनात पोहोचले. आता ते अजूनही जलाच्या आत होते, ते आता वर येत होते. आणि जलाच्या पृष्ठभागावर व्रजवासी, यशोदा, श्रीमती राधाराणी, सुदामा, श्रीदामा, सुबल, सर्व गोप, ललिता, विशाखा, ते सर्व खरोखरच शोकात, असहाय, निराश होऊन विरहात जणू मरत होते. ते फक्त रडू शकत होते आणि फक्त कृष्णांचे स्मरण करू शकत होते, पूर्णतः कृष्णांना पुकारण्यात तल्लीन झाले होते. अचानक कृष्ण नंद महाराजांसह यमुनेच्या जलातून वर उडी मारून बाहेर आले आणि तीरावर पोहोचले. आणि जेव्हा वृंदावनातील सर्व रहिवाशांनी हे पाहिले, तेव्हा ते आनंदाने उड्या मारू लागले, जयघोष करू लागले आणि आनंदाश्रूंनी रडू लागले. ते खरोखरच प्रेममय आध्यात्मिक आनंदाने भरून गेले. क्षणभर आधी ते विरहाच्या शोकात रडत होते आणि आता ते परम आनंदाच्या उत्कटतेत रडत होते, परम सुखात. कृष्ण परत आले होते. नंद महाराज परत आले होते. ते परत येताच सर्वजण दर्शनासाठी धावत गेले. ते पूर्णपणे नवजीवन प्राप्त केल्यासारखे झाले. गोपिका नृत्य करत होत्या, गात होत्या आणि श्रीमती राधाराणी, ज्यांच्या नेत्रांचे लक्ष गोविंदाच्या सुंदर स्वरूपावर स्थिर झाले होते आणि जे अत्यंत आनंदमय, प्रेमपूर्ण स्मिताने उजळले होते, आपल्या प्रेमाने त्यांनी कृष्णांना पूर्णपणे डुबवून टाकले. कोणताही महासागर कृष्णांना बुडवू शकत नाही, पण त्यांच्या प्रिय भक्ताची प्रेममय स्मित त्यांना डुबवू शकते. आणि अशा प्रकारे त्या सकाळी यमुनेच्या तीरावर एक अद्भुत उत्सव साजरा झाला. गायन, नृत्य, उड्या, कीर्तन, उत्सव. कृष्ण परत आले होते. यशोदा माई अत्यंत आनंदित झाल्या हे पाहून की वृंदावनाचे एक संपूर्ण कुटुंब कृष्णांच्या आनंदात एकच हर्ष, एकच सुख सामायिक करत होते. काही दिवसांनंतर काही गोपांनी नंद महाराजांना विचारले, कृपया सांगा, आपण इतका काळ जलाच्या आत होता, तेव्हा काय घडले? कोणालाही याची माहिती नव्हती. नंद महाराजांनी सांगायला सुरुवात केली. ते सर्व साधे व्रजवासी म्हणून राहत होते आणि त्यांनी स्वर्गीय लोकातील वरुणाच्या वैभव व ऐश्वर्याचे वर्णन करायला सुरुवात केली. त्यांनी महाल, सिंहासन, सजावट, वस्त्रे आणि आभूषण यांचे सविस्तर वर्णन केले. आणि ते म्हणाले, त्या सर्वोच्च स्वर्गीय लोकात, सर्व लोकांमध्ये सर्वाधिक ऐश्वर्यशाली अशा त्या स्थानी, वरुण देवता आणि त्याचे सर्व नागरिक निरंतर गोपालासमोर दंडवत करत होते आणि शरणागत होत होते. ते गोपालाच्या कृपेसाठी विनवणी करत होते. ते त्यांना भगवान म्हणत होते. ते गोपालाला सर्वज्ञ परमात्मा म्हणत होते. ते सर्व काही अत्यंत स्पष्टपणे आणि जिवंतपणे वर्णन करत होते. गोपांनी नंद महाराजांना म्हटले, हे अकल्पनीय आहे. हे अद्भुत आहे. गर्गमुनींनी सांगितले होते की कृष्ण नारायणासारखे असतील, पण आता, नंद महाराज, आपली वचने ऐकल्यानंतर, आम्हाला असे वाटते की गर्गमुनींनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्याच नाहीत. आणि त्याच क्षणी, गोपगण मनातल्या मनात विचार करू लागले, भगवान आपल्याला आध्यात्मिक जग प्रदान करतील का? या जीवनानंतर आपले गंतव्य काय असेल, याचा ते विचार करत होते. त्यांनी आपल्या हृदयात काहीही बोलले नाही, पण कृष्णांनी त्यांचे मन ओळखले. मग कृष्ण त्यांना यमुना मातेच्या दुसऱ्या तीरावर असलेल्या एका स्थानी घेऊन गेले, ज्याला ब्रह्मह्रद म्हणतात, आणि त्यांना स्नान करण्याची आज्ञा दिली. गोपगण, ब्रह्मह्रद प्रत्यक्षात यमुनेशी जोडलेले एक सरोवर आहे, त्यांनी त्या जलात उडी मारली.
आणि जेव्हा ते जलातून वर आले तेव्हा त्यांनी आध्यात्मिक आकाश पाहिले. त्यांनी एक अद्भुत, तेजस्वी, सर्वव्यापी, सुंदर प्रकाश पाहिला. ते आपल्या डोळ्यांनी ब्रह्मज्योती पाहत होते, जी निर्गुण योगी आणि तत्त्वज्ञांचे परम लक्ष्य व अंतिम गंतव्य आहे. ही पूर्ण, संपूर्ण मुक्तीची अवस्था होती. ते हे आध्यात्मिक आकाश पाहत होते, इतका उज्ज्वल प्रकाश, आणि आपल्या हृदयात विचार करत होते, आम्हाला ही मुक्ती आवडत नाही. कारण या प्रकाशात आम्ही कृष्णाला आलिंगन देऊ शकत नाही. आम्ही कृष्णाला पाहू शकत नाही. आम्ही येथे कृष्णाला प्रसन्न करू शकत नाही. आम्हाला ही मुक्ती नको आहे. आणि ते असे विचार करत असतानाच कृष्णांनी त्या सर्वव्यापी ब्रह्मज्योतीच्या आत त्यांना वैकुंठ लोक प्रकट केले, जिथे परमेश्वर नारायण आपल्या विविध दिव्य रूपांमध्ये निवास करतात. हे साधे गोपगण ते पाहत होते. आणि हे केवळ एक दृश्य नव्हते, हे दर्शन होते, कारण कृष्ण स्वतः त्यांना ते दाखवत होते. आणि मग त्यांनी सर्व लोकांमध्ये सर्वोच्च लोक पाहिले, गोलोक वृंदावन. गोलोकमध्ये परम सत्याची माधुर्यरूपता कृष्णाच्या रूपात वैकुंठाच्या महिमेपेक्षाही कितीतरी अधिक होती. आणि त्यांनी कृष्णाला गोपबालकाच्या रूपात पाहिले, अगदी आपल्या गावासारखे. आणि ते आपली वंशी वाजवत होते, अगदी आपल्या गावासारखेच. आणि या गोलोकात, जो आध्यात्मिक जगताचा सर्वोच्च प्रदेश आहे, तेथे तुलसीच्या झुडुपांनी, कदंब वृक्षांनी, तमाल वृक्षांनी, बकुळ वृक्षांनी भरलेली वने होती, आणि ते गोलोक धाम पाहत होते. तेथे गोवर्धन आहे, तेथे यमुना नदी आहे, तेथे आपल्या गायी आहेत, असंख्य गायी. आणि कृष्णांचे मित्र ते गायींसोबत आहेत. आणि आम्ही चारही बाजूंनी पाहतो, तेथे गोप आणि गोपिका आहेत, आपापली कामे करत आहेत आणि एकत्र खेळत आहेत. हे आध्यात्मिक जगताचे सर्वोच्च धाम अगदी आपल्या निवासस्थानासारखेच भासत होते. गोलोक गोकुळासारखाच दिसत होता. ते अकल्पनीय आश्चर्याने पाहत होते. जे येथे आहे, तेच तेथे आहे. मग त्यांनी त्या दिव्य, तेजस्वी, आकाशीय, संतस्वरूप व्यक्तिमत्वांना पाहिले, जे वेदांचेच व्यक्तिरूप होते. ते श्रीकृष्णांची स्तुती करत होते. हे पाहून ते अत्यंत विस्मयचकित झाले. त्यांच्या हृदयात अद्भुत आश्चर्य भरून आले. पण नंतर त्यांच्या मनात एक अस्वस्थता निर्माण झाली. ते विचार करू लागले, जेव्हा असे महान ऋषी, वेदांचे व्यक्तिरूप, इतके उन्नत, पूजनीय व्यक्तिमत्व, श्रीकृष्णांची स्तुती करत आहेत, तेव्हा श्रीकृष्ण आमच्या मांडीवर येऊन बसणार नाहीत, आम्हाला आलिंगन देणार नाहीत. जेव्हा ते इतकी महिमा आणि स्तुती स्वीकारत आहेत, तेव्हा त्यांना भूक लागणार नाही. आणि जर त्यांना भूक लागली नाही, तर माता यशोदाच्या हृदयाची अवस्था काय होईल? कारण यशोदेला माहीत आहे की कृष्ण भुकेले आहेत, आणि त्यांना भोजन घालणे हेच तिच्या मातृत्वाचे लक्षण आहे. जर ते घडले नाही, तर तिच्या हृदयाचे काय होईल? हे गोलोक अत्यंत गौरवशाली धाम आहे. ते आपल्या घरासारखेच आहे. पण आम्हाला गोकुळ अधिक प्रिय आहे. कारण येथे श्रीकृष्णांसोबतच्या आमच्या साध्या, अंतरंग, प्रेममय लीलांमध्ये कोणताही अडथळा नाही. हाच त्यांचा भाव होता. आम्हाला गोकुळ अधिक प्रिय आहे. कारण ते या गोष्टीची चिंता करत नव्हते की भगवान म्हणजे भगवान आहेत. ते फक्त या गोष्टीची चिंता करत होते की वृंदावनच्या अंतरंगतेत श्रीकृष्णांना सर्वोच्च प्रेम आणि आनंद कसा द्यावा. या प्रसंगात गोपांच्या साधेपणाचे वर्णन केले आहे. त्यांनी कधीही स्वतःला महान मानले नाही. त्यांनी कधीही स्वतःला विशेष समजले नाही. ते फक्त श्रीकृष्णावर प्रेम करत होते. हाच त्यांचा साधेपणा होता. आणि हीच साधेपणा वृंदावनाच्या एकतेत, सौंदर्यात आणि माधुर्यात सर्वत्र व्यापलेली आहे. कोणीही पदाची चिंता करत नव्हते. कोणीही असे विचार करत नव्हते, मी फार विशेष आहे, किंवा मी फार महान आहे. ते फक्त श्रीकृष्णावर प्रेम करत होते. ते फक्त श्रीकृष्णांना प्रसन्न करायचे इच्छित होते. हेच आहे वृंदावन. शुकदेव गोस्वामी या कथेचा निष्कर्ष असा सांगतात की, फक्त ऐकण्याने, श्रद्धेने आणि निष्कपट हृदयाने ऐकण्याने, आणि या सुंदर श्रीकृष्ण लीलांचे कीर्तन करण्याने, हा प्रेमभाव हळूहळू आपल्या हृदयात जागृत होतो. वृंदावन लीलामध्ये, जेव्हा ही भक्ती, हा श्रीकृष्ण प्रेम, आपल्या हृदयात जागृत होतो, तेव्हा आपल्याला मुक्तीमध्ये कोणतेही आकर्षण उरत नाही. आपल्याला भगवानांच्या धामात राहण्याचीही इच्छा राहत नाही. आपण फक्त श्रीकृष्णांची सेवा आणि प्रेम यामध्येच आनंद अनुभवतो. श्रीकृष्णांनी या जगात श्रीराधेच्या भावात श्री चैतन्य महाप्रभू यांच्या रूपात अवतार घेतला, आणि वृंदावनातील अनेक भक्तांना आपल्या सोबत लीलांसाठी आणले, आणि हाच सिद्धांत प्रकट केला. श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रार्थना केली, मला धन नको, मला यश, शक्ती किंवा अनुयायी नकोत. मला महान विद्वान म्हणून प्रसिद्धी नको. मला दुःखांपासून मुक्तीही नको.
मला फक्त एवढेच हवे आहे की मी तुमची सेवा करू शकू, जन्मोजन्मी. श्री चैतन्य महाप्रभूंनी यासाठी प्रार्थना केली, आणि त्यांनी शिकवले की हाच तो आदर्श आहे ज्यासाठी भक्तांनी प्रयत्न केला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, अगदी रडले पाहिजे. पण त्यांनी हे केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या जीवनातून आणि आपल्या भक्तांच्या माध्यमातून प्रकट केले, विशेषतः श्री नवद्वीप धामात, जिथे श्री प्रभुपादांनी आपले मुख्यालय स्थापन केले, जेणेकरून लोकांना हे समजू शकेल की श्री चैतन्य महाप्रभू आपल्या भक्तांच्या आचरणाद्वारे आपल्याला वृंदावनाचे स्वरूप शिकवत आहेत. ते स्वतः भक्ताच्या भूमिकेत जीवन जगले, आणि त्यांचे शाश्वत सहचर, जे गोलोकातून आले होते, त्यांनीही भक्तांच्या भूमिका स्वीकारल्या, आपल्याला शिकवण्यासाठी. श्रीवास ठाकूरांच्या घरात महाप्रकाश लीला प्रकट झाली, कारण श्री चैतन्य महाप्रभू आपल्या उदाहरणातून, आपल्या वचनांतून आणि आपल्या भक्तांच्या माध्यमातून आपल्याला हे शिकवण्याचा प्रयत्न करत होते की आपण काय केले पाहिजे, जेणेकरून आपण श्रीकृष्णांना प्रसन्न करू शकू आणि कृष्णभावनामृत प्राप्त करू शकू. काही भक्तांना माहीत होते की ते भगवान आहेत, पण जर कोणी त्यांना भगवान म्हणाले, जर कोणी त्यांना विष्णू म्हणाले, तर ते कानांवर हात ठेवत आणि मोठ्याने म्हणत, विष्णू, विष्णू, असे म्हणू नका. मी तर फक्त भगवानांचा सेवक आहे. मी तर भगवानांच्या सेवकाचाही सेवक आहे. आणि श्री चैतन्य महाप्रभूंना भक्तांची सेवा करणे अत्यंत प्रिय होते. श्री चैतन्य भागवत मध्ये वर्णन आहे की कधी कधी जेव्हा भक्त गंगेमध्ये आपली वस्त्रे धुत असत, तेव्हा श्री निमाई किंवा त्या काळातील गौरांग, ज्यांनी संकीर्तन आंदोलन स्थापन केले होते, भक्तांकडे जात आणि त्यांची वस्त्रे स्वतः घेऊन धुवत. कधी कधी जेव्हा भक्त गंगेतून घराकडे सामान नेत असत, तेव्हा गौरांग त्यांच्याजवळ जात आणि म्हणत, मला हे उचलू द्या. मी तुमच्यासाठी ते घेऊन जातो. ते भक्तांची सेवा करण्यात इतके आनंदित असत, फक्त त्यामुळेच नव्हे की हा त्यांचा भाव होता, त्यांचे प्रेम होते, त्यांचे उदाहरण होते, तर त्यामुळे की ते आम्हाला भक्तीचा सार शिकवू इच्छित होते. महाप्रकाश लीलाच्या वेळी, या दिवशी, श्री चैतन्य महाप्रभू स्वतःला परमेश्वर म्हणून प्रकट करत होते, पण प्रत्येक भक्ताच्या वैयक्तिक, प्रेममय नात्यानुसार. ते भक्तांना एक एक करून बोलावत होते. आणि मग, श्रीवास ठाकूरांच्या घरात, ते वेदीवर बसले आणि त्यांनी मुरारी गुप्तांना बोलावले, जे आपल्या शाश्वत लीलामध्ये हनुमान आहेत. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, हनुमान पहा. आणि हनुमानांनी वर पाहिले, आणि त्यांनी पाहिले की श्री चैतन्य महाप्रभूंच्या स्थानी श्रीराम आहेत, लक्ष्मण आणि सीतेसह. ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. आणि श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, अरे वानर, तुला आठवत नाही का? तुला माझी आठवण नाही का? इथे लक्ष्मण आहेत, ज्यांच्या रक्षणासाठी तू युद्ध केलेस. आणि इथे सीता आहेत, ज्यांची अवस्था पाहून तू अशोक वाटिकेत अश्रूंचा अथांग सागर रडला होतास. मीच राम आहे. आणि मुरारी गुप्तांनी खाली पाहिले, तेथे कोणताही आरसा नव्हता, पण योगायोगाने त्यांनी खाली पाहिले आणि पाहिले की त्यांची शेपटी प्रकट झाली आहे. आणि तेव्हा श्री गौरांग म्हणाले, तू हनुमान आहेस. मग त्यांनी मुरारी गुप्तांच्या अंतरंग इच्छेची पूर्ती करत म्हटले, माझ्याकडून कोणताही वर माग. सर्व लोकांमध्ये जे काही आहे, ते सर्व मी तुला देऊ शकतो. मुरारी गुप्तांनी उत्तर दिले, मी फक्त एवढेच मागतो, मी कोणत्याही जन्मात असलो, जरी तो कीटकाचा जन्म असला, तरी मी तुमच्या एखाद्या भक्ताच्या घराजवळ राहू दे, जेणेकरून मी तुमचे गुणगान ऐकू शकेन आणि त्यांच्या चरणांची धूळ मला मिळू शकेल. मी सदैव तुमच्या भक्तांमध्येच राहू दे, कोणत्याही परिस्थितीत, जेणेकरून मी तुमचे गुण ऐकू शकेन आणि तुमच्या पवित्र नामांचे कीर्तन करू शकेन. मग त्यांनी श्री हरिदास ठाकूरांना बोलावले. हरिदास ठाकूर पुढे आले, आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिदासांना आपले श्रीकृष्ण रूपाचे महात्म्य प्रकट केले. आणि जेव्हा त्यांना वर मागण्यास सांगितले, तेव्हा हरिदास ठाकूरांनीही तेच मागितले. श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिदासांची स्तुती करत म्हटले, जेव्हा तुला पवित्र नामाचा जप केल्यामुळे मारहाण केली जात होती, तेव्हा तू मला स्वतःचे रक्षण करण्यासाठी पुकारले नाहीस, तू मला पुकारलेस की मी त्या लोकांना क्षमा करावी, जे तुला मारण्याचा प्रयत्न करत होते. हे अकल्पनीय आहे. मग त्यांनी सांगितले, ज्या प्रकारे ते तुला मारत होते, त्यामध्ये कोणताही जीव जिवंत राहू शकला नसता. म्हणून मी स्वतः अदृश्य रूपात अवतरलो आणि माझ्या शरीराने तुझे शरीर झाकून घेतले. पहा, श्री चैतन्य महाप्रभू आपल्या सुंदर सुवर्णिम रूपात त्या सर्व क्रूर प्रहारांची चिन्हे धारण करून उभे होते, जे प्रत्यक्षात हरिदासांसाठी होती. हरिदास ठाकूर मूर्छित झाले. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, मी तुझ्या हृदयाचा कैदी आहे.
हरिदास ठाकूरांसारखा भक्त माझ्यासाठी संपूर्ण ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक व्यक्तीपेक्षा अधिक मूल्यवान आहे. श्रीकृष्ण आपल्या भक्तांकडे अशा प्रकारे पाहतात. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की जिथे जिथे हरिदास गेले तेथे श्री चैतन्यांचे शुद्ध सहचर वगळता त्यांना बहुतेक वेळा गैरसमजले गेले. पण ते प्रेमपूर्वक पवित्र नामाचा जप करण्यात इतके तल्लीन होते की त्यांना समजले गेले किंवा नाही, त्यांनी केवळ सर्वांना कृष्ण देण्याचाच प्रयत्न केला, कृष्णांच्या प्रसन्नतेसाठी. जेव्हा त्यांना वर मागण्यास सांगितले गेले तेव्हा त्यांनी प्रार्थना केली, मला कोणत्याही जन्मात, जरी तो कीटकाचा जन्म असला तरी, तुमच्या घराजवळ, तुमच्या भक्ताजवळ राहू द्या. मला मुक्ती नको. मला तुमच्या धामात राहण्याचीही इच्छा नाही. कोणत्याही जन्मात मी तुमच्या भक्ताजवळच राहू दे, जेणेकरून जेव्हा ते आपली उरलेली भांडी बाहेर टाकतील तेव्हा मी त्या पात्रातून खाऊ शकेन ज्यातून तुमच्या भक्तांनी भोजन केले आहे. श्रीकृष्णांच्या भक्तांच्या संगतीला ते किती मोठे मूल्य देत होते हेच यावरून दिसून येते. आणि ही कोणतीही अलंकारिक कविता नव्हती, ही तीच प्रार्थना होती जी त्यांनी त्या क्षणी केली जेव्हा परम सत्य त्यांना काहीही देण्यास सिद्ध होते. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी घोषणा केली, जो कोणी श्रद्धेने तुझे हरिदास स्मरण करेल, मी त्याला श्रीकृष्ण प्रेम प्रदान करीन. मग तेथे श्रीराम होते, एक अत्यंत निर्धन व्यक्ती, जे हरिदास ठाकूरांसोबत राहत होते, जीवनातील कोणत्याही सुखसोयींपेक्षा खूपच खालच्या अवस्थेत. तरीही श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना वृंदावनात श्रीकृष्णांचे सुंदर रूप बलरामांसह प्रकट केले आणि विचारले, श्रीराम, तुला काय हवे आहे? काहीही माग, काहीही. पण श्रीरामांनी उत्तर दिले, मला काहीही नको आहे. तुम्हाला पाहूनच मी प्रसन्न आहे. प्रभू, तुम्हाला पाहूनच मी आनंदित आहे. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, जर तू काही मागशील तर मला प्रसन्नता होईल. आणि श्रीराम म्हणाले, मी फक्त एवढेच इच्छितो की मी सदैव तुमचे स्मरण करावे आणि कधीही तुम्हाला विसरू नये प्रेमपूर्वक. फक्त एवढेच. माझ्या हृदयात, माझ्या मनात, माझ्या प्रत्येक जन्मात. तो लहान बालक निमाई सदैव माझ्या केळी चोरण्यास येत राहो. हा भाव सदैव माझ्या हृदयात राहो. त्यांनी आध्यात्मिक धाम मागितले नाही. त्यांनी मुक्ती मागितली नाही. हाच आहे व्रजवासियांचा भाव. हाच आहे श्री चैतन्य महाप्रभूंच्या सहचरांचा भाव. आणि येथे वृंदावनात आपण सनातन गोस्वामींच्या पावन सरोवराजवळील निवासाबद्दल बोलत होतो, तुम्हाला आठवते का? ते तर झाडाखाली सुद्धा राहत नव्हते, फक्त पावन सरोवराच्या काठी, अत्यंत एकांत आणि धोकादायक अशा जंगलात. आणि तेथे श्रीकृष्ण स्वतः त्यांच्याकडे आले आणि विनंती केली, आम्ही तुमच्यासाठी एक भजन कुटीर उभारू. आणि श्रीकृष्णांनी व्रजवासियांना ती कुटीर उभारण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. आपल्या शास्त्रांमध्ये त्या भजन कुटीरमध्ये घडलेल्या सुंदर घटनांच्या कथा वर्णिल्या आहेत. भक्ती रत्नाकर ग्रंथामध्ये नारहरी चक्रवर्ती एका कथेचे वर्णन करतात, जी आपल्यापैकी अनेकांनी ऐकली आहे. नंदग्राममध्ये, पावन सरोवरापासून फारसे दूर नाही, जिथे सनातन गोस्वामींचे भजन कुटीर होते, तिथेच श्री रूप गोस्वामींनीही एक भजन कुटीर बांधले. ते स्थान तैर कदंब म्हणून ओळखले जाते, ज्याचा श्रीकृष्ण लीलांशी अत्यंत सुंदर इतिहास आहे. हे नंदग्रामच्या सीमेजवळ आहे. श्रीकृष्ण तेथे श्रीमती राधाराणी आणि गोपींना भेटत असत. तेथे ते आपल्या गोपमित्रांसोबत खेळत असत. आणि प्रत्येक संध्याकाळी, जेव्हा सूर्य मावळत असे, आणि श्रीकृष्ण 9 लाखांहून अधिक गायी चरवून परत येत, तेव्हा ते तैर कदंबाच्या झाडावर चढत आणि सर्व गायींना नंदग्रामला परत येण्यासाठी हाक मारत. आणि जेव्हा ते एखाद्या गायीचे नाव पुकारत, तेव्हा प्रत्येक गाय आपलेच नाव ऐकत असे. कधी कधी श्रीकृष्ण आपली बासरी वाजवत, आणि प्रत्येक गाय विचार करत असे, हेच माझे आवडते गीत आहे. हे केवळ एवढे नव्हते की त्या काहीतरी ऐकत होत्या, श्रीकृष्ण स्वतः प्रत्येक गायीसाठी वैयक्तिकरित्या बासरी वाजवत होते. आता, मी एखादी कथा सांगितली तर, काही लोकांना ती आवडते, काहींना नाही, पण कथा तीच राहते. परंतु श्रीकृष्ण ते एकाच ठिकाणी बसून सर्वांना त्यांची प्रिय कथा सांगू शकतात, आणि प्रत्येकाला वेगळी कथा ऐकू येते. हेच आहेत रसविहारी, रसांचे सम्राट, जे सर्वात मधुर, परिपूर्ण आणि प्रेममय आदान प्रदानाचे जाणकार आहेत. म्हणून श्रीकृष्ण तैर कदंबाच्या झाडावर चढत, बासरी वाजवत, गायींची नावे पुकारत, आणि त्या सर्व महान आनंदात धावत श्रीकृष्णांकडे येत. त्या सर्व तैर कदंबाच्या झाडाखाली श्रीकृष्णांना भेटायला येत. आणि श्रीकृष्ण प्रत्येक गायीची मोजणी करत. ते प्रत्येक गायीला वैयक्तिकरित्या भेटल्याशिवाय नंदग्रामला परत जात नसत. आणि जर 9 लाखांपैकी एकही गाय आली नाही,
तर श्रीकृष्ण कदंबाच्या झाडावरून खाली उतरून त्या गायीचा शोध घेण्यासाठी जंगलात निघून जात. इतके वैयक्तिक हेच आहेत श्रीकृष्ण. आणि त्याच कदंबाच्या झाडाखाली श्री रूप गोस्वामींनी आपल्या अनेक रचना लिहिल्या. त्यांचे ते अत्यंत प्रसिद्ध भजन कुटीर, जिथे ते भजन करत असत, जिथे ते पूर्णपणे श्रीकृष्ण कीर्तनात तल्लीन असत, पवित्र नामांचा जप करत आणि श्री राधाराणी, श्रीकृष्ण व श्री चैतन्य महाप्रभू यांचे ध्यान करत. एके दिवशी तैर कदंब येथे श्री रूप गोस्वामींच्या हृदयात एक भाव जागृत झाला. ते विशेष परमन बनवू इच्छित होते. परमन म्हणजे साधुभाषेत खीर, ज्याला पाश्चिमात्य देशांत स्वीट राईस म्हणतात. ते सनातन गोस्वामींसाठी विशेष खीर बनवू इच्छित होते, कारण ते सनातन गोस्वामींना आपले गुरु आणि मोठा भाऊ मानत असत. पण ते तर केवळ मधुकरी करत असत. सनातन गोस्वामी कधी कधी एखाद्या व्रजवासीच्या घरातून थोडे जाड दळलेले गहू मागून आणत. कधी ते यमुनेच्या किंवा पावन सरोवराच्या पाण्यात मिसळून त्याचा गोळा बनवत आणि आगीत भाजत. कधी कधी त्यांना भाकरी किंवा हरभऱ्याचे दाणे मिळत. आता आज आपल्या दृष्टीने तुम्ही फळाचे कस्टर्ड खाल्ले असेल. सर्वांना मिळाले का? हरी बोल, हरे कृष्ण. आपले मनःपूर्वक आभार की आपण आम्हाला आपला आशीर्वाद दिलात. कल्पना करा, ही स्वयंपाकघराची जागा, जिथे आपण बसलो आहोत, पूर्वी फक्त एक शेती होती. हा संपूर्ण परिसर, जिथे आपण आहोत, प्रत्यक्षात एक शेत आहे. आणि एका रात्री आम्ही तुम्हाला त्या अद्भुत व्रजवासी व्यक्तीची ओळख करून देऊ इच्छितो, जो या जमिनीचा मालक आहे, आणि ज्यांनी आम्हाला ही जमीन वापरण्याची परवानगी दिली. हे केवळ एक शेतीचे क्षेत्र आहे. आणि हा पिकांमधील मधला काळ आहे. त्यांनी आम्हाला त्यांच्या शेतात हा संपूर्ण पंडाल उभारण्याची परवानगी दिली. माझा अंदाज आहे की येथे गव्हासारखे पीक घेतले जाते. स्वयंपाक करण्यासाठी जागा, मुलांचे खेळण्याचे मैदान, सर्व बसची पार्किंग, सुमारे 175 बस, आणि हे सर्व वापरण्याची परवानगी त्यांनी आम्हाला दिली. आपण निघून गेल्यानंतर ते पुन्हा बियाणे पेरतील आणि हे शेत पुन्हा हिरवे गार होईल. पण असो, त्या दूर असलेल्या स्वयंपाकघरात आज सकाळी मी गेलो होतो. तेथे त्यांनी मोठ्या मोठ्या बर्फाच्या तुकड्यांमध्ये तरंगत असलेली विशाल भांडी ठेवली होती. आणि त्या भांड्यांच्या आत होते फळ कस्टर्ड. या भक्तांचे प्रयत्न, बहुतेक ब्रह्मचारी, जसे दामोदर गुरु, गौरांग प्रभू आणि इतर, तुम्हाला माहीत आहे, ते किती अद्भुत राधाल प्रसाद बनवतात. ते फक्त अन्न बनवत नाहीत, तर खरोखरच सर्वांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. मी आणखी नावे घेईन, कारण काही अत्यंत समर्पित, अद्भुत भक्तांची नावे मला आठवत नाहीत जे ही तयारी करत आहेत. पण दररोज सकाळी जवळजवळ 100 महिला पोळ्या लाटत असतात. आणि संपूर्ण यात्रेदरम्यान, त्या महिला दररोज येतात, सकाळी 4:30 वाजल्यापासून पोळ्या लाटायला आणि भाजायला सुरुवात करतात. त्या लाकडी चुलींवर स्वयंपाक करतात. खरं तर चुलीही नाहीत, फक्त जमिनीवर लाकडांचे छोटे छोटे मांडणी केलेले असतात, आणि खूप धूर असतो. तेथे खुर्च्या नाहीत. त्या फक्त जमिनीवर बसलेल्या असतात. प्रत्येक चुलीभोवती छोटे छोटे गट, काही पोळ्या लाटत असतात, काही चुलीवर टाकत असतात, आणि कोणी मोजून त्या ढिगाऱ्यात रचत असते. 100हून अधिक महिला त्या दररोज सकाळी 4:30 पासून दुपारी रात्रीचे 2:30 पर्यंत पोळ्या लाटतात आणि भाजतात. आणि त्या थकलेल्या दिसत नाहीत. त्या फक्त अत्यंत कृतज्ञ असतात. खरं तर, त्या संपूर्ण वर्षभर या यात्रेची वाट पाहत असतात. जेव्हा इतर सगळे लोक पवित्र स्थळांना जात असतात, कीर्तन करत असतात, नृत्य करत असतात, भोजन करत असतात आणि सर्व पवित्र स्थळे पाहत असतात, तेव्हा या महिला फक्त हरिनाम जप करत पोळ्या लाटत असतात, पोळ्या भाजत असतात आणि त्या रचत असतात. आणि दररोज, आपणा सर्वांसाठी, त्या 20,000 पोळ्या बनवतात. आता, तुम्हाला माहीत आहे, स्वयंपाकघर फक्त मोठ्या मोठ्या भांड्यांत खिचडी बनवू शकले असते, पण आज मी जे प्रसाद पाहिले, जरी मी मोजण्यात फारसा चांगला नसलो, हे सर्वांना माहीत आहे, तरीही मी किमान 8-9 प्रकारच्या तयारी मोजल्या. तेथे हे होते, त्यांनी सांगितले नित्यानंद भात किंवा काहीतरी असे, आणि त्यामध्ये कितीतरी घटक आणि कितीतरी वेगवेगळे पैलू होते. ते बनवायला तासनतास लागतात. भाज्या, मला वाटते काल सर्वांसाठी गुलाबजाम होते. म्हणून हे फक्त तुम्हाला पोटभर खाऊ घालण्यासाठी नाही. स्वयंपाकघर तुम्हाला फक्त खाऊ घालण्यासाठी नाही. स्वयंपाकघर खरोखरच तुम्हाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुमची ही वृंदावन यात्रा, किंवा सर्व पवित्र स्थळांची यात्रा, प्रत्येक अंगाने एक अविस्मरणीय आध्यात्मिक आनंदाचा अनुभव बनेल. आणि जर तुम्ही ध्वनिप्रणाली पाहिली, हे सर्व स्पीकर, ते संपूर्ण वर्षभर योजना करतात,
आणि काही दिवस आधी हा पंडाल उभारतात. आणि मग ज्या दिवशी तुम्ही निघून जाल त्याच्या दुसऱ्याच दिवशी हे सर्व काढून टाकले जाईल आणि हे पुन्हा एक शेतीचे क्षेत्र बनेल, फक्त आपल्याला आनंद देण्यासाठी. म्हणून जिथे मी सुरुवात केली होती तिथेच परत येऊया. बर्फात तरंगणारे फळांचे सलाड, कस्टर्ड. अद्भुत. कारण मला माहीत नाही हे बनवायला किती वेळ लागतो किंवा त्यात नेमकी कोणती सामग्री असते, पण ही एक अत्यंत सविस्तर तयारी आहे. सर्व प्रकारची फळे, मेवे, सुकामेवा आणि हे कस्टर्ड. मला तर हेही माहीत नाही की कस्टर्ड नेमके काय असते, पण त्यांना हे बर्फासारखे थंड हवे असते, कारण अशा प्रकारे ते तुम्हाला अधिक स्वादिष्ट लागते. मग कुठून तरी, मला माहीत नाही कुठून, ते हे मोठे बर्फाचे तुकडे आणतात आणि संपूर्ण रात्र हे शिजवत राहतात. काल उशिरा रात्रीपासून संपूर्ण रात्र आणि पुढील पूर्ण दिवसभर ते फक्त बर्फाच्या तुकड्यांत तरंगत राहते. हीच आहे या भक्तांची सुंदर सेवा भावना. आणि एक छोटीशी गोष्ट, पण प्रत्येक स्वयंपाक करणारा आणि या सर्व पोळ्या बनवणाऱ्या महिला आणि ते लोक जे मोठ्या भांड्यांत स्वयंपाक करतात, बन्सीधर प्रभूंनी एक हायड्रॉलिक प्रणाली आणि रेल प्रणाली तयार केली आहे, ज्यामुळे ही विशाल भांडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता आणि उचलता येतात. आणि हे खूप साधे आहे, पूर्णपणे गावाकडची तंत्रज्ञान. ते मला अभिमानाने तो डबा दाखवत होते. मी पाहिले, तो खूपच साधा डबा वाटत होता आणि त्यावर काही बटणे होती. ते म्हणाले, एक दाबा. मी दाबले आणि अचानक ते भांडे वर उचलले गेले. कदाचित 80 लिटरचे मोठे भांडे, जणू एखाद्या स्विमिंग पूलसारखे, आणि फक्त बटण दाबून तुम्ही ते कुठेही हलवू शकता. आणि यात कोणताही संगणक नाही. हे सगळे फक्त साध्या साखळ्यांवर चालते. तर रूप गोस्वामी खीर बनवू इच्छित होते, पण त्यांच्याकडे कोणतीही सोय नव्हती. कुठून आणणार, पण त्यांच्या मनात ही इच्छा होती. ते सनातन गोस्वामींच्या आनंदासाठी विशेष परमन बनवू इच्छित होते, जे जवळच पावन सरोवरावर राहत होते. आणि ते असे विचार करत असतानाच, एक अतिशय मनमोहक गावातील छोटी मुलगी त्यांच्या भजन कुटीरमध्ये आली आणि म्हणाली, ओ रूप, माझ्या आईने हे साहित्य तुम्हाला पाठवले आहे, जेणेकरून तुम्ही स्वयंपाक करू शकता. आणि तिने दूध, तांदूळ, वृंदावनात तांदूळ मिळणे कठीण आहे, कपूर आणि गोड पदार्थ दिले. आणि मग ती छोटी मुलगी म्हणाली, माझ्या आईने हे साहित्य तुमच्यासाठी पाठवले आहे, गोस्वामीजी, आणि ती निघून गेली. रूप गोस्वामींनी आपल्या प्रेमपूर्ण हातांनी ते सर्व शिजवले, सनातन गोस्वामींच्या आनंदासाठी. आणि ते पावन सरोवरावरील त्यांच्या भजन कुटीरमध्ये गेले आणि म्हणाले, हे मी तुमच्यासाठी बनवले आहे. त्याचा सुगंध इतका अमृतमय होता की संपूर्ण भजन कुटीर, संपूर्ण वनप्रदेश त्या मधुर सुगंधाने भरून गेला. आणि जसेच हे सर्व राधाराणी आणि कृष्णांना अर्पण केले गेले, ते महाप्रसाद बनले. ते त्यांनी सनातन गोस्वामींना दिले. जसेच सनातन गोस्वामींनी पहिला घास घेतला, त्यांचे संपूर्ण शरीर, मन आणि आत्मा आनंदाने भरून गेले. आनंदाची लक्षणे प्रकट झाली, रोमांच उभा राहिला, डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, अंग थरथर कापू लागले. आणि त्याची चव केवळ अमृतासारखी नव्हती, ती कृष्ण प्रेमासारखी होती, कारण ती तशीच होती. कृष्ण प्रेमापेक्षाही पुढे ती राधा प्रेम होती. ते त्यांनी पेले, आणि अशी चव त्यांनी यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. त्यांनी रूप गोस्वामींना विचारले, हे तुला कुठून मिळाले? गोस्वामींकडे खीर नसते. आणि रूप गोस्वामी म्हणाले, माझ्या मनात फक्त ही इच्छा होती की मी हे बनवावे, आणि एक छोटी मुलगी आली व तिने मला साहित्य दिले. हे ऐकून सनातन गोस्वामी अत्यंत आश्चर्यचकित झाले. मला त्या छोट्या मुलीबद्दल सांग. आणि रूप गोस्वामींनी तिचे वर्णन केले. सनातन गोस्वामींना पूर्ण विश्वास बसला की ती छोटी मुलगी त्यांची परम आराध्य, त्यांच्या जीवनाची सर्वोच्च उपास्या देवी, श्रीमती राधाराणी होत्या. त्यांनी रूप गोस्वामींना सांगितले, तू असे करायला नको होते. तू आमच्या सर्वात आराध्य श्रीमती राधाराणींकडून सेवा स्वीकारली आहेस. आमचे संपूर्ण गौडीय जीवन, वृंदावनचे गोस्वामी, त्यांनी धन, यश, नाव, मान सन्मान, सुखसोयी, विलासता, कुटुंब, सर्व काही त्यागले, जेणेकरून राधा कृष्ण आणि त्यांच्या भक्तांना कोणतीही अपेक्षा न ठेवता आनंद देता येईल. आम्ही आमचे संपूर्ण जीवन श्री राधेची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या श्रीकृष्णांच्या सेवेत सहाय्य करण्यासाठी समर्पित केले आहे. आणि रूप, तू त्यांच्याकडून सेवा स्वीकारलीस, आणि त्यात मलाही सहभागी केलेस. सनातन गोस्वामींनी रूप गोस्वामींना सांगितले, खूप सावध राहा. कधीही अशी सेवा करू नकोस की श्रीमती राधाराणी स्वतः येऊन तुझी किंवा आमची सेवा करतील. आणि रूप गोस्वामी खरोखरच फार लज्जत झाले.
पण जरी ते लज्जत होते आणि सनातन गोस्वामीही लज्जत होते, तरीही दोघेही ते परमन पिणे थांबवू शकले नाहीत. म्हणून जेव्हा त्यांनी आनंदपूर्वक ते सर्व परमन संपवले, रूप गोस्वामी परत तैर कदंब येथे गेले. आणि त्या रात्री त्यांना लज्जा वाटत होती. कल्पना करा, श्रीमती राधाराणी स्वतः येतात, तुम्हाला हे अद्भुत दिव्य साहित्य देतात, आणि मग तुम्ही त्यांच्या प्रेमाचे अमृत अनुभवता, आणि हे सर्व घडून गेल्यानंतरही लज्जत वाटते. पण रूप आणि सनातन हीच त्यांची चेतना होती. रूप गोस्वामी विचार करत होते, मी सनातन गोस्वामींना अप्रसन्न केले आहे, आणि मी श्री राधांकडून सेवा स्वीकारली आहे, जेव्हा मला त्यांच्या श्रीकृष्णांच्या सेवेत सहाय्य करायला हवे होते. आणि त्या रात्री, भक्ती रत्नाकरनुसार, श्रीमती राधाराणी त्यांच्या स्वप्नात आल्या आणि त्यांना सांत्वना दिली. त्या म्हणाल्या, खरं तर, मी फारच प्रसन्न आहे. आणि मग त्यांनी हीच गोष्ट सनातन गोस्वामींनाही प्रकट केली. आणि जेव्हा सनातन गोस्वामींना हे रहस्य प्रकट झाले, तेव्हा त्यांनी संपूर्ण वृंदावनात रूप गोस्वामींच्या प्रेमाची महिमा वर्णन करायला सुरुवात केली. पण या कथेचा उद्देश केवळ वृंदावनाची महिमा सांगणे नाही, तर गोस्वामींची भावना दाखवणे आहे. ते आपल्या सेवेच्या बदल्यात काहीही इच्छित नव्हते. ते फक्त कृष्णांची सेवा करू इच्छित होते, कृष्णावर प्रेम करू इच्छित होते, कृष्णांना प्रसन्न करू इच्छित होते, आणि तेही कृष्णांच्या भक्तांना प्रेम व आनंद देऊन. हाच या सुंदर कथेचा सिद्धांत आहे, आणि हाच वृंदावनाचा भाव आहे. आणि आपण याची नक्कल करू शकत नाही. आपल्यापैकी बहुतेक जण या पातळीपासून फार दूर आहोत. आपल्याकडे मानसिक मागण्या आहेत, भावनिक मागण्या आहेत, शारीरिक मागण्या आहेत, अपेक्षा आहेत, निराशा आहेत, आणि त्या गोष्टींचा अभाव आहे ज्या आपण आपल्या जीवनात इच्छितो किंवा ज्यांची आपल्याला गरज आहे. हा भौतिक जग अनेक अन्यायांनी भरलेला आहे. आणि जेव्हा भक्त कठीण परिस्थितीतून जात असतील, तेव्हा इतर भक्तांनी असे म्हणू नये की तुम्ही ट्रान्सेंडेंटल असले पाहिजे. तुम्ही गोस्वामींच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे आणि या सर्व गोष्टींची चिंता करू नये. भगवान चैतन्य भक्तांशी असे वागत नव्हते. ते अत्यंत दयाळू आणि प्रेमळ होते. आणि आपले सर्व आचार्य, तसेच श्रील प्रभुपाद, भक्तांच्या अगदी छोट्या गरजांसाठीही अत्यंत प्रेमळ आणि काळजी घेणारे होते. ते इच्छित होते की प्रत्येक जण कृष्णांची सेवा करत असताना जास्तीत जास्त प्रसन्न राहावा. तरीसुद्धा, आपल्या स्वतःच्या हृदयात, हेच ते आदर्श आहे ज्यासाठी आपण प्रार्थना करतो आणि ज्यासाठी प्रयत्न करतो. जर हा आदर्श आपल्या गंतव्याच्या दिशादर्शकावर नसेल, तर आपण कधीच त्या दिशेने पुढे जाणार नाही. आपण कधीच अंतःकरणाने वृंदावनाच्या दिशेने पुढे जाणार नाही. जोपर्यंत आपण ही निष्काम, निरपेक्ष, प्रेममय सेवा स्थापन करत नाही, जशी या सर्व वृंदावनाच्या कथांमध्ये, महाप्रभूंच्या लीलांमध्ये, गोस्वामींच्या लीलांमध्ये आणि आचार्यांच्या लीलांमध्ये दाखवली आहे, तोपर्यंत आपण एकमेकांची अशी काळजी घेतली पाहिजे की भक्तांना या ध्येयावर, निष्काम, निरपेक्ष भक्तिसेवावर, विश्वास निर्माण होईल, आणि आपण प्रयत्न केला पाहिजे की एकमेकांना या ध्येयाकडे पुढे जाताना प्रसन्न राहण्यास मदत करू. आणि ह्याच कारणामुळे आपण या वृंदावन यात्रेला आलो आहोत. खूप खूप धन्यवाद. आता आपण सर्वांनी कीर्तन करूया आणि नृत्य करूया. सर्व भक्तांनी कृपया लक्ष द्यावे. कृष्ण अवतरित झाले आहेत, आणि श्रीमती राधाराणी या दिव्य मंत्रामध्ये अवतरित झाल्या आहेत. भगवानांचे सर्व स्वरूप, भगवानांचे सर्व अवतार, हे सर्व श्री श्री राधा कृष्णांमध्येच सामावलेले आहेत. पवित्र नामाची परम मधुरता अनुभवणे म्हणजेच वृंदावनातील शाश्वत लीलांचा अनुभव घेणे होय. श्री राधेच्या शाश्वत, सर्व आकर्षक स्वरूपांचा अनुभव. नामाकारी बहुधा निज सर्व शक्ती, परमशक्ती, परम मधुरता आणि राधा, गोविंदांचे परम प्रेम, हे सर्व त्यांच्या पवित्र नामांमध्ये पूर्णपणे सुलभ आहे. जेव्हा आपल्या हृदयात भगवानांचे प्रेम प्रकट होते, तेव्हा आपण मुक्तीच्या पलीकडील मधुरतेचा स्वाद घेऊ शकतो. कृष्णांच्या लीलांची मधुरता त्यांच्या नामांमध्ये अनुभवू शकतो. शुद्धीकरणाच्या अवस्थेत कदाचित असा स्वाद लगेच मिळेलच असे नाही. पण हळूहळू, पवित्र नाम आपले मन आणि आपले हृदय शुद्ध करत जाते. जेव्हा आपण खऱ्या अर्थाने आकांक्षा करतो आणि आपल्या संपूर्ण शक्तीने व क्षमतेने प्रयत्न करतो की आपण भगवानांचे खरे प्रेमळ सेवक व्हावे, तेव्हा कृष्ण नक्कीच प्रत्युत्तर देतात. आपल्या आचार्यांनी शिकवले आहे, जप करताना आपण रडू शकतो, त्या कृपेकरिता रडू शकतो ज्यामुळे आपण प्रेमाने जप करू शकू. चला तर मग, आपण या संपूर्ण संसाराला श्री श्री राधा आणि कृष्णांच्या उपस्थितीने भरून टाकूया, त्यांच्या पवित्र नामांच्या माध्यमातून. सर्वांनी मिळून, कृपया आपले हात वर उचला.
आपल्या संपूर्ण शरीराने, संपूर्ण मनाने, संपूर्ण हृदयाने, जितक्या उंच स्वरात आणि जितक्या खोल भावनेने शक्य आहे तितक्या पवित्र नामाचा जयघोष करा. सर्वांनी मिळून कृपया आपले डोळे बंद करा, हात वर उचलून आपले संपूर्ण जीवन भक्तीत अर्पण करा. आपल्या पूर्ण हृदयाने आणि भावनांनी अत्यंत मोठ्या आवाजात पुकारा. तो क्षण फक्त तुमचा आहे. वैयक्तिकरित्या मृत्यूच्या क्षणी कृष्णांच्या शरणागतीसाठी आर्तपणे पुकारण्याचा. हेच आपले ध्यान साधन होवो. आपल्या हृदयाच्या वेदीवर श्रीमती राधाराणींचे ध्यान करत शरणागतीसाठी पुकारा, प्रेम आणि भक्तीसाठी पुकारा आणि त्यांच्या खऱ्या तृप्तीसाठी त्यांची सेवा करण्यासाठी पुकारा.